सुरू करायच्या आधी थांब, कारण मी आता एक काम करणार आहे, मी तिघांसाठी कॉफी ठेवणार आहे. स्क्रिप्ट हातात आल्यापासून म्हणजे आता एकतर पहिलं त्याचं वाचन, ते साधारणतः म्हणजे मी आता त्यातल्या रोलनुसार डिटरमाइन होतं की माझा रोल त्यातला काय. म्हणजे मी नाटकातला रोल नाही म्हणत आहे, हा मी दिग्दर्शक म्हणून त्या स्क्रिप्टकडे बघणार आहे का मी ॲक्टर म्हणून त्याच्याकडे बघणार आहे, ह्याच्या अनुषंगाने मी त्याचं काहीतरी वाचन करतो. म्हणजे पहिलं वाचन हे फक्त वाचक म्हणून आधी बघतो की आता हे मला आवडतं आहे का. अर्थात आता त्याच्यानंतर मग पुढे जाऊन आपण ह्याच्यात काही काम करणार आहोत का, हा अगदीच नंतरचा प्रश्न राहतो. दिग्दर्शक म्हणून मग मला ते स्क्रिप्ट साधारणतः 7 ते 8 वेळा वेगवेगळ्या अँगलनी वाचायला लागतं. म्हणजे हे मी कुणाकडून तरी ऐकून शिकलेलो आहे की अशा पद्धतीने स्क्रिप्ट वाचावं म्हणजे त्याचा आपल्याला फायदा होतो. एक म्हणजे मग त्यातले कॅरेक्टर्स, मग त्या कॅरेक्टरची काही महत्त्वाची कॅरेक्टर्स आपल्याला वाटतात की ज्याच्यावरती एक्सप्लोअर करणं गरजेचं आहे, त्या कॅरेक्टर्सच्या अँगलनी एकदा वाचायचं. म्हणजे एकदा फक्त प्रोटॅगनिस्ट म्हणूनच ते स्क्रिप्ट वाचायचं, सगळं डोक्यात आपल्या प्रोटॅगनिस्ट ठेवायचा. सो प्रोटॅगनिस्टच्या अँगलनी आपल्याला गोष्टी कळत राहतात, त्याचा दृष्टिकोन कळत राहतो. मग तू त्याच्याकडे तसं बघायला लागतोस. मग प्रोटॅगनिस्टच्या ऐवजी त्या अँटॅगनिस्टच्या दृष्टिकोनातनं एकदा ते वाचायला लागतं, इतर कॅरेक्टर्स असतील त्यांच्या दृष्टिकोनातनं वाचायला लागतं. तेही एकदा झालं की मग तुला सेट डिझाईनच्या दृष्टिकोनातनं वाचायला लागतं की मग फक्त मी तेव्हा वाचताना सेटच कसा असेल, मग तेव्हा मला कॅरेक्टर्स हवे आहेत का नको आहेत का, म्हणजे कॅरेक्टर्सचा अँगल वगैरे मग ह्याच्या मनातही येत नाही. ह्याचं सेट कसा असेल, ह्याचं साधारण लाईट डिझाईन कसं असेल, कुठे अवकाश त्याचा, हां मग लाईट डिझाईन कसं असेल म्हणजे मी नाही करणार आहे, पण मला दिसताना म्हणजे मग मला ते व्हिज्युअलाइज होताना, कारण तोपर्यंत माझा कॅरेक्टरचा अभ्यास करून झालेला आहे, त्याच्याबद्दलची माझी काही मतं तयार झाली आहेत आणि मग मला सेट कसा दिसतो हेही लक्षात आलं आहे. मग आता त्याच्यात लाईट डिझाईन असणार आहे, मग कॉस्ट्यूम असणार आहे, तर कॉस्ट्यूमची नक्की पद्धत त्याच्यात काय ठरवायची. अर्थात हे सगळं नाटक सुरू करायच्या आधीच होतं असंही नाही, ती प्रोसेस आहे. म्हणजे कधी कधी मध्येच परत ते काढून वाचणं, मग आता कधीतरी आपल्याला कॉस्ट्यूम ह्याच्यामध्ये इन करावं लागणार आहे, तर कॉस्ट्यूमच्या दृष्टिकोनातनं ते त्यावेळेला वाचणं की आता कॉस्ट्यूम डिझायनरशी आपल्याला बोलायचं आहे, तर निदान माझं म्हणणं काय आहे याच्या बाबतीत हे मला मांडता आलं पाहिजे, म्हणून तो अँगल मी करून बघतो. ते तुला ना एकतर त्याच्यासाठी तुला गोष्ट आवडायला पाहिजे. हां म्हणजे त्या संहिता तुझ्या समोर आल्यानंतर ही गोष्ट काय सांगू बघते हे जर तुझ्या नीट लक्षात आलं, आणि ती सांगू बघते हा तुझा अँगल असतो. म्हणजे हे अजिबातच शेवटच्या प्रेक्षकाच्या मनात कसं नाटक घडेल हा विचार नसतो, माझ्या मनात हे असं घडतं आहे, तर ते मला हे प्रभावीपणे मांडायचा इच्छा होते आहे, आता ते मला करायचं आहे इतकं असतं. त्यामुळे ते शेवटच्या प्रेक्षकाला कसं दिसेल कसं वाटेल याच्याविषयी आपण फारसा विचार मी तरी नाही करत. ऑब्व्हियसली ते मला आवडणंच महत्त्वाचं असतं. पण मग ते व्हिज्युअलाइज होताना हल्ली काय झालं की म्हणजे इतकी नाटकं सातत्याने तुझ्या आजूबाजूला घडत असतात, आणि मराठी नाटकांचं आता एक लिमिटेशन असं राहिलं की ते बऱ्यापैकी दिवाणखानी नाटकं आणि शब्दप्रधान नाटकं होतात. तर दिवाणखानी नाटकं झाल्यामुळे ना तुझ्या सेटला इतकी लिमिटेशन्स आहेत किंवा तुझं व्हिज्युअल साधारण एकाच साच्यात बसल्यासारखं होतं. मग ते 10 दिग्दर्शकांनी वेगवेगळं नाटक केलं ना तरी साधारण ते तसंच होतं. मग तुला काय ह्या वाक्याला इथून उठण्याचा पॉईंट असतो, तिकडे जायचं, तर ते एक प्रोसेस पद्धतीने ते व्हायला लागतं. तर तसं न बघता ह्या नाटकामधलं मूळ मला जे जाणवतंय ते मांडण्यासाठी मला काय व्हिज्युअल्सची गरज आहे. मग काही वेळेला डोक्यात पेंटिंग्स आपल्या कधीतरी असतात, मग त्यात एखादी नाटकातली मुवमेंट तुला त्या पेंटिंगशी मॅच करून घेता येईल का असा विचार होतो की तशा काही फ्रेम्स डोक्यात येतात. ही ते चित्र बघितलं होतं कधीतरी, त्याच्याशी हे साधर्म्य राखते. किंवा कधी तुला एखाद्या कवितेचा आणि नाटकातल्या त्या सिच्युएशनचा संदर्भ लागतो, मग तू कविता वाचत असताना तुझ्या मनात उभं राहिलेलं जे चित्र असतं तसं चित्र इथे उभं राहतंय का असाही विचार होतो. चाफाच्या वेळेला विशेषतः मग तेव्हा मला हे नक्की जाणवलं होतं, कारण चाफा ही चिंतन खानोलकरांची लघु कादंबरी आहे. तर त्या कादंबरी
मध्ये एकतर ते कोकणातल्या कुठल्या तरी गावामधल्या एका इंट्रोवर्ट एका काय म्हणतात त्याला, जो इंट्रोवर्ट नाही, जो आउटस्पोकन आहे आणि तो काहीही बोलतो, तर तशा व्यक्तीविषयी त्या व्यक्तिमत्वाचं काहीतरी नाटक होतं. तर त्यामुळे तो त्याच्याबद्दल ते वाचताना मला असं जाणवलं की आता ह्याच्यासाठी मला कोकणातल्या त्या गावाचं चित्र उभं करता आलं पाहिजे. मग ते कसं करता येईल, तर स्टेजवरती इतके सगळे लोकेशन्स मला उभं करता येणं शक्य नव्हतं. म्हणून मग मला ते ज्या थिएटरमध्ये मी रेग्युलर प्रॅक्टिस करत होतो, सुदर्शन रंगमंच जी पुण्यातली जागा आहे, जिथे फ्लेक्झिबिलिटी आहे की तुला प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था ही साध्या खुर्च्यांवरती आहे, म्हणजे त्या खुर्च्या कधीही उचलता येतात आणि कुठेही दुसरीकडे मांडता येतात. त्यामुळे मग मी तेव्हा असा विचार केला की हे नाटक करताना आपण अगदी स्टेजच्या बॅकड्रॉपपासून ते लाईट रूमच्या भिंतीपर्यंत सगळा ॲक्टिंग एरिया केला आणि प्रेक्षकांच्या काही वेगळ्या जागा ठरवल्या, तर याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळी लोकेशन्स तयार करता येतील, आपल्याकडे एरिया जास्त असेल. पण मग ते करताना एक तर मला असंही वाटलं होतं की एखाद्या कादंबरीचं वाचन ज्या पद्धतीने आपण करतो आणि त्या कादंबरीचं वाचन करत असताना आपल्या डोक्यामध्ये त्या पात्राची काही एक इमेजरी तयार होत असते. ती खूप ठळकच असेल प्रत्येक वेळेला असं नाही, काही वेळेला ती धूसर असते, पण एक इमेजरी असते की हे पात्र काय या रंगाची टोपी घालत असेल, त्या रंगाचा शर्ट घालत असेल किंवा अशा पद्धतीने चालत असेल, असं ते आपल्याला जाणवत राहतं ना. तर तसं मला त्यातलं असं वाटलं की मग ह्या पात्रांना प्रेक्षकाच्या जास्तीत जास्त जवळ नेऊया, पण धुसरच दाखवूया. म्हणजे फार त्याच्यामध्ये चेहरा दिसतोय न दिसतोय अशा पद्धतीने त्याला जर आपण ठेवलं तर तसं प्रेझेंटेशन करायचा विचार मनात आला होता. मग तो प्रयोग करत असताना असं झालं की अरे ह्या कादंबरीतला जो नरेशनचा पार्ट आहे, जिथे खानोलकरांनी अत्यंत सुंदर वर्णनं लिहिलेली आहेत वातावरणाची, आणि ती एकूण वातावरण निर्मिती करताना आजूबाजूचा परिसर कसा दिसतोय काय ह्याची अत्यंत सुंदर शब्दामध्ये वर्णनं लिहिली, तर ते त्याच्यातही त्याचं एक स्वतंत्र नाट्य होतं. तर हे वगळून तर नाही मला पुढे जाता येत, मग काय करता येईल, तर मग तिथे आम्ही एक केलं की ह्या नाटकामधला जो हा वर्णनांचा भाग आहे हा अभिवाचन स्वरूपात घ्यायचा. सुदर्शनच्या एका कोपऱ्यात 2 मोडे ठेवले होते, त्याच्या भोवती कंदील असायचे, त्या कंदिलाच्या प्रकाशात ते 2 अभिवाचन करणारी आमची पात्र बसायची आणि अभिवाचन सुरू असता नाटकातला सीन सुरू व्हायचा आणि तो सीन मग त्या थिएटरमध्ये कुठेही सुरू व्हायचा. शाळेचं लोकेशन होतं, चाफ्याच्या झाडाचं लोकेशन होतं, एका वाड्याचं लोकेशन होतं, तर त्या ठिकाणी तो सीन सुरू व्हायचा. तर त्या भागात प्रेक्षक बसवलेले होते, म्हणजे एक वाड्याचं लोकेशन होतं, त्याच्याजवळ प्रेक्षक बसायचे, त्यांना स्टेजही दिसायचं, त्या स्टेजवरती एक घर होतं, त्या घरातलंही सीन दिसायचा, पण त्यांना वाडा जास्त जवळ दिसायचा, स्टेज लांब दिसायचं. स्टेजच्या जवळ बसलेले जे प्रेक्षक होते त्यांना वाडा लांब दिसायचा, स्टेज जवळ दिसायचं. त्यामुळे ती पात्र त्या प्रसंगामध्ये त्या प्रेक्षकांच्या जवळ होती. आणि कादंबरी वाचताना, म्हणजे एखादी कथा कादंबरी वाचतानाही असं होतंच ना, आपल्याला एखादं पात्र जवळचं वाटतं, त्या सिच्युएशनमध्ये ते पात्र जास्त जवळचं वाटतं. तर हा फील देता येईल का असं व्हिज्युअलाइज करत ते केलं होतं. तर त्याची खात्री आम्हाला कुणालाच सुरुवातीला नव्हती की हे कसं वर्क होणार आहे. तर पहिल्या दिवशी म्हणजे ते वाचन आम्ही त्याची करत होतो, तेव्हा काहीतरी वाटत होतं, फक्त मला काय करायचं माझ्या एकट्याच्या डोक्यात होतं. तोपर्यंत कलाकारांशी मी फार शेअर नव्हतं केलं. ज्या दिवशी तालमीला उभे राहिलं तेव्हा मी कलाकारांशी बोलायला सुरुवात केली की ऐक ना, आपल्याला हे सगळं स्टेजवर नाही करायचंय, इथे मध्ये कुठेतरी आपल्याला शाळा करायची, इथे कुठेतरी काहीतरी करायचंय. मग ते सगळ्यांनाच ती कल्पना आवडली आणि सगळेजण आम्ही एकत्र एक्सप्लोर करायला लागलो की नाही हा सीन आपण इथे घेऊया, हा सीन आपण असा करून बघूया. मग मी इथनं असा चालत येतो, मग मी जंगलातनं जो चालत आलोय, मग मी घरात जातो, तर मी ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत चालत जातो. त्याच्यासाठी मग लाईट डिझायनर त्या पद्धतीने इन झाला, त्यांनी त्याचं लाईटिंग ठरवलं की मला, मग त्यांनी अक्षरशः ती वाट प्रकाशमान होईल आणि मागचं त्याच्या अंधारात जाईल अशा पद्धतीने लाईटची एक अशी माळ, म्हणजे स्पॉटलाईट त्यांनी एका पाठोपाठ एक अशा पद्धतीने अँगलमध्ये लावले होते ना की तो जसं चालत जायचा तसं त्याच्या पाठीमागे अंधार होत जायचा आणि त्याच्या पुढचा लाईट फक्त तुला प्रकाशामध्ये दिसायचा. मग तो घरापर्यंत जायचा. तो असं ते एकत्र मग एक्सप्लोर करत होतो. आणि जेव्हा पहिल्या लाईट रिहर्सलला आम्ही उभे राहिलो तेव्हा मी लाईटवाल्याला सांगितलं होतं की या सगळ्या लाईटची इंटेन्सिटी 30% पाहिजे, कारण मला हा फील घेऊन बघायचं की
जितकं धूसर चित्र फक्त ते अभिवाचनातनं ऐकतोय मी आणि संवाद ऐकू येत आहेत, पण मला खूप धूसर दिसतंय समोरचं जे काही चाललंय ते, तेवढीच इमेजरी तयार होईल का? तर हे मला स्वतःला त्या दिवशी खूप आवडलं होतं. पण मग आमच्या नाटकातला जो चंद्रशेखर कुलकर्णी नावाचा कलाकार होते, त्यांनी एक फार व्हॅलिड पॉईंट मांडला. तो म्हणला की अरे मी नट आहे आणि नटाचं सगळं काम हे त्याला लोकांनी बघावं यासाठी तो करत असतो, तर मला लाईट 30% नको आहे. मग काय करता येईल? म्हणलं मी दिसलोच पाहिजे. म्हणलं मला ज्या पद्धतीने ते मांडायचं तशी काहीतरी गोष्ट त्याच्यात आली पाहिजे. मग लाईट डिझायनर त्याच्यामध्ये आला. तो म्हणला की मी काही विशिष्ट फिल्टर पेपर्सचं कॉम्बिनेशन करतो आणि ॲक्टरही दिसतील आणि तुला जे अपेक्षित आहे त्याचं चित्र तयार होईल या पद्धतीने मी ते पेपर्स वापरतो. म्हणून मग जनरल लाईटिंगला तो त्या पद्धतीचे पेपर्स त्यांनी लावले होते, ज्याच्यामधून ते असं बघताना थोडं धूसर वाटेल काही वेळेला ते ठळक दिसायचं, पण ते खूप छान दिसत गेलं. पण ही झाली तर नाटकाच्या व्हिज्युअल्सची रचना. म्हणजे त्याच्यामधली एक व्हिज्युअल मला आठवते की मला ती एक सिच्युएशन होती ज्याच्यामध्ये त्या विष्णूच्या शेजारच्या खोलीत राहणारी, रोज त्याला खिडकीतून खोलीत बघून शिव्या घालणारी एक आजी. तर ती आजी मरते आणि ती मेल्यानंतर म्हणजे त्या बहिणीकडनं जेव्हा विष्णूला कळतं की अरे म्हातारी मेली, तर तो तिला बघायला म्हणून त्या खोलीत जातो. तर आमच्याकडे फक्त खिडकीची फ्रेम होती आणि त्या खिडकीतनं ती आजी, फक्त त्या आजीचा रोल तेवढाच होता की खिडकीत उभं राहायचं आणि बोलायचं. बाकी ती आजी तेवढी दिसलीच नाही, ती आपली एवढीच दिसायची, ह्या छातीपर्यंतचा भाग तिचा दिसायचा. पण ती दिसणं हे त्या आधीच्या सीन्समध्ये इतके वेळा ठळक होतं आणि इतकं ते काय म्हणतात त्याला, की ती खिडकी आणि आजी हे आयडेंटिटी एकमेकांशी असोसिएट झालेली होती, की जेव्हा ती मेल्याचा सीन उभा करायचा होता तेव्हा विंगेच्या मागे एक लेवल ठेवून त्या आजींना आम्ही झोपवलं होतं आणि त्यांचे फक्त पाय दिसायचे प्रेक्षकांना. तर त्या तिकडे मरून पडल्या आहेत हे एवढंच चित्र तयार व्हायचं आणि तो विष्णू जेव्हा खोलीत शिरायचा तेव्हा तो त्या खिडकीपाशी उभा राहायचा. आत्तापर्यंत त्या खिडकीतनं आजीच दिसायची, आता पहिल्यांदा विष्णू दिसतो आणि विष्णू तिच्या पायापाशी म्हणजे पायापाशी तो एकदम कोलमडून बसतो. तर अचानक ती खिडकी रिकामी व्हायची कारण तो खाली जायचा आणि मग ती खिडकीची रिकामी फ्रेम एवढंच प्रेक्षकांपर्यंत पोचायचं. सो तो तर अशी काही व्हिज्युअल्स करता करता सुचलेली होती, बसवता सुचलेली, काही नाही हे असं करून बघूया. आणि मग ते फायनली ते नाटक फार चांगलं वर्क झालं. तर असं नंतर पगला घोडा नावाचं मी एक नाटक हिंदी भाषेत बसवलं होतं. तर त्याच्यामधली पण सिच्युएशन अशी होती की एका गावामधल्या एका दुर्लक्षित मुलीला भोगासाठी एका सावकाराने वापरलेलं असतं आणि ती मरते. तर आता ही भोगासाठी वापरलेली बाई आहे, हीच अंत्यविधी कसा काय आपण गावातल्या लोकांसमोर करायचा, म्हणून मग तो गावातली 4 रिकामटेकडी माणसं किंवा ज्यांना सिंगल म्हणता येतील, ज्यांचं लग्न झालेलं नाही, यांना कोणी मुलगी दिलेली नाही, पण ते आहेत म्हणजे वयस्कर आहेत, चांगले म्हणजे काय 40शी गाठलेली माणसं आहेत. तर अशा 4 लोकांना तो जमवतो, त्यांना सांगतो की हिला जाऊन स्मशानात जाळून या. आणि ते स्मशानात तिचं म्हणजे अंत्यविधी होत असताना, म्हणजे तिचं प्रेत जळत असताना तोपर्यंत काय करायचं, कवटीचा आवाज येईपर्यंत. म्हणून त्या स्मशानाला जी लागून पडकी खोली असते, त्या पडक्या खोलीत ते एकमेकांची दारू पीत गप्पा मारत बसतात. हे नाटक आहे. तर याचं काय करता येईल बरं? हे बादल सरकारांचं अत्यंत गाजलेलं, खूप लोकांनी खूप ठिकाणी करून ठेवलेलं नाटक आहे. तर ह्याचं अजून वेगळं व्हिज्युअल मी काय निर्माण करू शकतो? कारण मी काही आधी कधी पाहिलेलं नव्हतं नाटक ते, पण इतक्या लोकांनी म्हणजे अमोल पालेकरांपासून अनेकांनी केलेलं नाटक आहे. तर लोकांना खूप नवीन काहीतरी दाखवतो या नाटकातनं, हे तर मला करायलाच पाहिजे. मी स्वतंत्र दिग्दर्शक असल्यामुळे माझं काहीतरी चित्र मला तयार करता आलं पाहिजे. म्हणून परत सुदर्शनचाच ॲडव्हान्टेज मी घेतला आणि मग सुदर्शनचा हॉल आम्ही स्मशानात कन्व्हर्ट करायचो. सो ते सँडविच पद्धतीने बसवलं होतं, म्हणजे 2 बाजूनी प्रेक्षक बसायचे, मध्ये नाटक व्हायचं आणि त्या खोलीत म्हणजे त्या सुदर्शनभर पालापाचोळा पसरलेला असायचा. काही ठिकाणी दगड ठेवले होते बसायला,
सुदर्शनच्या लाईटच्या बारवरनं अशा अख्ख्या प्रेक्षागृहात अनेक वेली सोडल्या होत्या आम्ही. त्या वेलींमधनं जेवढं दिसेल तेवढं नाटक लोकांना बघायला लागायचं. तर त्याला पण मग असंच पुन्हा काहीतरी वेगळं व्हिज्युअल तयार करून आपण लोकांना तो एक्सपिरियन्स देऊया का. तर त्याच्यातही असंच व्हायचं की सँडविच असल्यामुळे आणि मध्ये नाटक घडत असल्यामुळे पहिल्या 2 रांगा तर नक्की इतक्या जवळ बसायच्या कलाकारांच्या. त्या कलाकारांना तो इंटिमेट फील फार चांगला आला त्याच्यामधून. दिग्दर्शक म्हणून मला वेगळा अभ्यास करायला लागतो की समोर आपण जे कलाकार निवडलेले आहेत ते कशा पद्धतीने ते कशा पद्धतीने या कॅरेक्टरपर्यंत पोचतील. मग त्याच्यासाठी काही तुला काहीतरी वेगळ्या प्रोसेसेस त्या नाटकाला धरून तयार करता आल्या तर करायच्या. म्हणजे मी एक सतीश हाळेकरांची एक एकांकिका बसवली होती, भजन नाव होतं त्या नाटकाचं. तर त्याच्यातले सिच्युएशनच अशी होती की नोकरीच्या शोधात असलेले किंवा कोणाला तरी मनासारखी नोकरी मिळालेली नाही पण तो नोकरी करतोय. एक जण आहे तो नोकरीच्या शोधात आहे, काही जण आहे ते नुकतंच कॉलेज करून बाहेर पडलेत. तर प्रत्येकाचं फ्रस्ट्रेशन या सगळ्या सिच्युएशनमधलं बाहेर काढण्यासाठी ते चहाच्या टपरीवर रोज संध्याकाळी मित्रांना आपण भेटतो तसे ते प्रत्येक टेबलवर बसलेले मित्र आहेत. काही एका टेबलवरची सिच्युएशन्स वेगळ्या होत्या, दुसऱ्या टेबलवरच्या सिच्युएशन्स वेगळ्या होत्या. ह्या सगळ्यामध्ये कॉमन एवढंच होतं की प्रत्येक मुलाचं ना त्याच्या आईशी भांडण झालेलं असतं त्या दिवशी. मग ह्याला काय करता येईल. तर एक नक्की पक्क केलं मी की या सगळ्यामध्ये कॉमन काय आहे, म्हणजे समान धागा काय आहे. तर ते म्हणजे मातृत्व, आई असणं. तर मग प्रत्येक मुलाची वेगळी आई अशी भूमिका नव्हती. मग एकच आई होती जी प्रत्येकाच्या वेगळ्या आईची भूमिका करायची. असं ते एकच स्त्री पात्र त्या नाटकात होतं, बाकी सगळी ती मुलं होती. पण चहाच्या काय पुण्यातल्या अमृततुल्यमध्ये बसून ज्या गप्पा होतात तशा गप्पांमध्ये ते नाटक व्हायला पाहिजे, तितक्या सहज ते व्हायला पाहिजे असं मला ते प्रथमदर्शनी वाचल्यावर वाटलं. म्हणून मग शनिवार पेठेमध्ये एक अमृततुल्य आहे रामदास नावाचं. तर तिथे जाऊन आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही संध्याकाळी 7 ते 8 रोज पुढचे 15 दिवस इथे बसणार आहोत. इथे काही मुलं आमची येतील आणि ते चहा पितील, त्याचे पैसे देतील, पण ते इथे 1 तास बसतील गप्पा मारत. आणि या नाटकातल्या कलाकारांना सांगितलं होतं की तुम्हाला मी 15 दिवसांनंतर संहिता हातात देणार आहे, तोपर्यंत फक्त चहाच्या टपरीवर यायचं आणि गप्पा मारायच्या आहेत, मग काही करायचं. आणि मग ते तिथे रोज जमायचे लोक. कारण त्या नाटकामध्ये एक पात्र होतं की तो त्या चहाच्या दुकानातला नोकर आहे, कप विसळणारा, टेबलावर चहा ठेवणारा. तर ती एक भूमिका होती. तर ती एका मुलाने स्वतःहून पत्करली आणि मी काहीच न सांगता तिसऱ्या दिवशी त्यानेच त्या दुकानच्या मालकाशी एक संधान बांधलं आणि तो म्हटलं की उद्यापासून 1 तास मी हे काम करणार. तर तो रोज 1 तास कप विसळायचं काम करायचा. आणि यानी त्याला त्याचं कॅरेक्टर बिल्ड करायला, पण तोपर्यंत तो हे कॅरेक्टर करेल असं माझ्या मनातही नव्हतं. पण त्याला ते करताना बघून माझं ठरलं की मला हे कॅरेक्टर ह्यालाच द्यायचं, कारण 15 दिवस हे करून मग आम्ही पुढचं ठरवणार होतो. पण त्यांनी हे करताना बघून मग मला वाटलं की यार पव्याच करेल हे काम. तर मग ते प्रवीणकडे काम गेलं. मग काहींची कॅरेक्टरिस्टिक्स त्या बोलण्या, कारण मी ऑब्झर्व करायचं एका टेबलावर बसून, मग हे काय बोलतायत, कोण कसं बोलतंय, कोण काय घेऊन येतंय, असं डोक्यात ठेवून त्याप्रमाणे त्यांचे पात्र निवड केली होती. आणि मग 16व्या दिवशी जेव्हा आम्ही रिहर्सल हॉलमध्ये भेटायचं ठरवलं तेव्हा मग सेट डिझायनर बरोबर ऑलरेडी बसून त्या चहाच्या दुकानाचा रेप्लिका आम्ही तयार केला होता. त्यामुळे रिहर्सल हॉलमध्ये ती मुलं आल्यानंतर ना त्यांना वेगळं काही वाटलं नाही. पुन्हा आपण ह्याच ठिकाणी गप्पा मारतोय असं साधारणतः ते जवळ जाणारं असल्यामुळे ते त्याच्यामध्ये रमून गेले. तोपर्यंत त्यांना अंदाज आला होता की असं काहीतरी नाटक असणार आहे आपलं, की चहाच्या टपरीवरच बसतोय वगैरे वगैरे. तर ते सगळा अंदाज तोपर्यंत आला होता. मग त्यांना प्रत्येकाला एकच पान दिलं वाचायला. मग त्यांनी तेवढं वाचल्यानंतर एक एक्सरसाइज आम्ही घेतला होता, तो म्हणजे प्रश्नोत्तरांचा तास होता. तर मी प्रश्न विचारायचो. समजा शंतनू कुलकर्णी नावाचा एक ॲक्टर होता त्याच्यात, तो समोर बसल्यानंतर त्याला प्रश्न विचारला पहिला की तुझं नाव काय. तर तो म्हटला शंतनू कुलकर्णी. म्हटलं नाही तुझं नाव काय.
म्हटलं शंतनू. म्हटलं नाही, तुझं नाव काय? मग तो म्हणाला माझं नाव फडके. त्याच्या लक्षात आलं होतं की मी जे वाचलंय ते कॅरेक्टर मला सांगायचं आहे. मग त्यांनी फडकेबद्दलची माहिती सांगायला सुरुवात केली मला. तसे मी अनेक प्रश्न विचारायला लागलो त्याला की मग फडके तू राहतोस कुठे? मग तो म्हटला मी बुधवार पेठेत राहतो. मग कुठल्या कॉलेजला जातोस? कुठल्यातलं इंजिनिअरिंग करतोस? मग तुला इंजिनिअरिंग आवडतं का नाही आवडतं? मग घरी तुझे वडील काय करतात? पासून ज्याचा त्या नाटकात थेट उल्लेख नव्हता, पण तरीही ते कॅरेक्टर बिल्ड करण्यासाठी त्याला उपयोग व्हायला लागला. तर असे प्रश्न त्या प्रत्येक कॅरेक्टरला विचारून झाल्यानंतर जेव्हा त्यांना सांगितलं की आता हे तुमचं कॅरेक्टर आहे, या पद्धतीनेच विचार करायचा आहे, तर मग स्वतःचं काम म्हणजे स्वतः डोकं लावणारे जी मंडळी असतात त्यातला एक ऋषिकेश पेटवे नावाचा मित्र होता माझा. तर त्यांनी इथपर्यंत ठरवलं होतं की हा मुलगा अशा पद्धतीने वागतोय, त्याचं मागे हे घडलंय, पुढे हे घडणार आहे, याच्यामध्ये काय काय असू शकेल, तर तो देवभोळा बनलाय म्हणून मग तो त्याच्या 3-3 बोटात देवाच्या अंगठ्या बिंगठ्या घालून यायला लागला तालमीला. तर हे त्यांनी त्याचं कॅरेक्टर म्हणून वर्क केलं होतं. म्हणजे इथपर्यंत केलं होतं की तू तुझी पत्रिका, ह्या कॅरेक्टरची पत्रिका काय असेल ज्योतिषातली, तर ती तू कर तयार. तर असेही ते त्या काय होती ती एकांकिका होती, सगळं मिळून 19 पानांचं नाटक होतं. पण 15 दिवस हे करत असल्यामुळे आणि 16व्या-17व्या दिवशी ते केल्यामुळे पुढच्या 3 दिवसात आमचं नाटक बसलं. म्हणजे अख्खं नाटक मी ते 19 दिवसात बसवले. मग पुढे मला बसवताना काहीच फार करायला लागलं नाही, कारण त्यांनीच त्यांच्या सिच्युएशन तयार केलं होतं. तेच मी कुठे बसणार, काय बसणार, हे सगळं तसं ठरलेलं होतं. मग ते सीन खटाखट बसत गेले, कारण तोपर्यंत त्यांच्या डोक्यात आले होते. असं त्यावेळेचा एक्सपिरियन्स होता.